रामकृष्ण हरी. माऊली ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे गाव ना तुर्ची. इथं तुर्चीचा साखर कारखाना जवळचा आहे. मुक्काम पोस्ट तुर्ची, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. या इथं आपण आता पॉईंट बघायला आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या इथं बघितला तर कारखाना दिसतोय बघा, साखर कारखाना. दादा, इथं क्षेत्र किती आपले? 1 एकर 8 गुंठ. इथं यांचं क्षेत्र आहे 1 एकर 8 गुंठ. इथं एक समोर एक बोर आहे का आहे? 3 इथं समोर 3 कुठं बघा, इथे एक आहे, हां कोपऱ्यात एक आहे हां आणि त्यात इथे एक आहे. इथं अशा यांनी 3 बोर मारल्यात 1 एकर 8 गुंठ्यामध्ये. आणि आता आपण इथं पॉईंट काढायला आलो आहे. त्यांना चांगला पॉईंट आपण देण्याचा 100% प्रयत्न करू. आता कसं होतं बघूया. या इथे समोर एक कुठली तर एक फॅक्टरीच आहे बघा, म्हणजे फॅक्टरीचा एरिया आहे इथं. आणि थोडासा ड्राय, म्हणजे माळांगी रान असल्यासारखं आहे. आता आपण बघूया पॉईंट आनंद कांबळेजी कसा करतात. शेतकरी मित्रांनो, हे शेतकरी आहेत बघा. तुमचं नाव सांगा आता. प्रशांत अमृत बाबर, राहणार तुर्ची, तालुका तासगाव. हां, यांच्या आईची इच्छा आहे की माझ्या मुलानं इथं द्राक्षाची बाग घालावी. आईच्या इच्छेसाठी खरंच हा माणूस करला आहे. मला एकदम असं भरून आलं का वाटलं, कारण ज्याला आई आहे त्याला त्याची किंमत असते. आपल्या आई वारल्या त्यामुळं मला ते कायम असं जाणवतं, भासत होते. खरोखर मगाशी मी काकींच्या चेहऱ्याकडे बैठलं, मला माझ्या आईचंच ध्यान झालं. दादा, 100% तुम्हाला पाणी लागणार. तुमच्या आईचं जे स्वप्न आहे ते 100% पूर्ण होणार. बघा, देव आपल्याला साथ देईल. आता आपण पॉईंट बघूया कसा करते. शेतकरी मित्रांनो, आता बघा इथं आनंद कांबळेजी आता इथं पॉईंट बघायला आले आहेत बघा. पॉईंट बघायचं त्यांचं चालू आहे. कसा आता पॉईंट निघतोय बघूया. ह्या इथे एक बघा लेअर निघालेली आहे. आता बघा, आता जरा सविस्तर आपण व्हिडिओ हा करूया कशा पद्धतीने. बघा, इथं आनंद कांबळेजींनी काही टेक्निक वेगवेगळे आहेत. आता त्यांनी जसा अनुभव येईल तशा पद्धतीनं पाणी कुठून येताना कुणीकडे जातं दाखवतात बघा. आग्नेय निवृत्ती दिशेचं पाणी आहे इथं. निवृत्ती दिशेकडून पाणी येतं आणि ईशान्य दिशेकडे जातं बघा. निवृत्ती दिशेकडून पाणी येतं आणि ईशान्य दिशेकडे जातं. या दादा, हे पहिलं इथं उभा राहा, इथं उभा राहा. ठेवतो ना थोड्या वेळा. आता बघा, आता दुसरा कुठं लेअर मिळतो ते बघायला लागले. थोडं फिरावं लागतं जास्त. आनंद कांबळेजींच्या बरोबरच फिरावलं. नवीन जर शेतकरी कोण पाणी बघणार असाल किंवा शिकणार असाल तर आज आपण ह्यामध्ये सविस्तर सांगतोय. सुरुवातीला तुम्ही काय करायचं, पाण्याचं अवलोकन करा. ज्या भागामध्ये पाणी बघणार आहे त्या भागाचा झाडं वगैरे कुठले कुठे आहेत, शेजारी बोर किती मारल्यात, किती फुटावर लागले, काय लागलं, हे सगळ्याचा अभ्यास करा. आज आपण ते, मला बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितले की माऊली आम्हाला पाणी बघायला काय टेक्निक द्या. आज आपण बऱ्यापैकी आपण जे काय करतोय ते बऱ्यापैकी 100% सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, हे इकडे आहे पश्चिम दिशा आणि आग्नेय निवृत्ती दिशाच्या असं मधून, आग्नेय वायव्य निवृत्ती दिशाच्या मध्ये बरोबर पश्चिम दिशाच बसते. पश्चिम दिशाकडून पाण्याचा असा एक इथं हे दाखवते. पेलो तिथं बरं, पाण्याचे हे दाखवते कुठल्या बाजून येतं आणि कुठल्या बाजून जातं. पश्चिम दिशेकडून पाणी येतं आणि हे पाणी जातं तर मित्रांनो, इथं बोर आहे बघा. बोरचा पॉईंट आहे इथं त्यांचा. दादा, याला पाणी किती लागेल तर? त्याला लागताना पाणी भरपूर लागलं होतं. हा, पण लागताना भरपूर लागलं होतं. हा, पण मोटर टाकल्यानंतर का नाही, हा. एक 20 मिनिटं चालतं. काय होतं आनंद कांबळे? काय बघा, इथं त्यांनी सांगतात की लाईन गेल्या दुसऱ्या बाजूनं आणि बोरचा पॉईंट पडताना पडला तिथं. म्हणजे थोडं फक्त ह्यामुळं पाणी तिथं येत असावं. थोडं एक साधारणतः 5-6.5 फुटाच्या आसपासचा फरक पडला तिथं. शेवटी काय, आता ज्याचं त्याचं ह्या त्यावेळेचं आता कोणाला नावं ठेवायचं नाहीत आपल्याला. फक्त शेतकरी मित्रांनो, बघत असताना या सगळ्या गोष्टी बघा. आणि आपण बोर बघत असताना कुठल्याही दुसऱ्या बोरला त्या गोष्टीचा धोका होणार नाही, इजा होणार नाही. ह्याही गोष्टीचा तुम्ही हे करा. कारण कसं आहे, दुसऱ्याचं जळावं आणि माझंच पिकावं किंवा दुसऱ्याचं घर जळावं आणि माझं हरभरं भाजावं ही अपेक्षा अजिबात करून शेतकऱ्यांनी जर ठेवू नये. जग चाललंय त्या पद्धतीने शेतकरी राजा हा तसा नसतो. हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनेच आपला पॉईंट काढायचा 100% प्रयत्न करा. आपण जगाला सुधारू शकत नाही, पण आपण स्वतः सुधारणं ही आत्ता काळाची गरज झालेली आहे. आणि 2031 साल, शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, 2031 सालानंतर शेतकऱ्यांचंच राज्य येणार आहे. त्यांना सगळ्यांना शेती करावी लागेल आणि शेतीशिवाय तुम्ही जगू शकणार नाही. ह्या इथे कुठं बोर आहे बघा. इथं कुठं, इथे काय शेतकरी मित्रांनो, इथं सुद्धा एक बोर आहे बघा. आता पॉईंट बघा, इथं आनंद कांबळेजींनी इथं एक पॉईंट त्यांनी हे करल्यात. आता बघूया काय काय होतं.
बघा शेतकरी मित्रांनो, ह्या ते मगाशी तिथं काढलं होतं बाळानं. हे पेलू ये इकडं. ह्या इथं येते बघा, आणि ती लाईन आपली ह्या बाजूला इकडं जाते. लाईन तिकडून आली आणि या बाळापाशी आहे बघा. आता ती एक मुलगी आहे बघा, त्याची लाईन कुठून येते बघूया. हे बघा, हे बाळा ही पुढं ही लाईन इथं आली आहे बघा, त्या मोठ्या मुलगीची. आणि छोटी मुलगी मगाशी पहिल्यांदा जी लागलेली लाईन होती ती इथं आहे. हे बघा, ही इथं आलेली आहे बाळा, इथं उभा. आता सेंटर पॉईंट जो असतो तो काढणी कला आहे. ते जुळवत यायचं आणि सेंटर पॉईंट तिथं काढायचा. आता जशी पाण्याची दिशा हे करते त्या पद्धतीनं रॉडसुद्धा हे करतात. हे प्रॅक्टिस नाही येतं बरं का. काही शेतकरी म्हणतात की तुम्ही ते कसं करताय आम्हाला सांगा. समजा एखाद्याला टू व्हीलर जर शिकायची आहे आणि हात सोडूनच मी शिकणार म्हटलं तर शक्य नाही. पहिल्यांदा काय आहे, तुम्हाला टू व्हीलर शिकावं लागेल आणि टू व्हीलर शिकल्यानंतर मग हळूहळू तुम्हाला ते हात सोडून चालवायचं प्रॅक्टिस करावं लागेल. नाही तर मौत का कुवामध्ये जशी माणसं आहेत तसं मला पहिल्यांदा शिकणार मी, असं कोणालाही येत नसतं. आता बघा, ह्या दोन्हींचा पॉईंट आपण अंदाज करू शकतो की बाबा किती पाणी लागतं. आता आपले मगाचे हे रॉड झाले, आता दुसरा रॉड आपण बघतोय ज्यात खरोखरच पाणी असतं का, किंवा जे चकवा देणारे जे लेअर आहेत, जे मागं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगत होतो की लेअर दाखवतं पण त्यामध्ये पाणी दाखवत नाही, ते दाखवतोय. ते कसं असतं ते पण आपल्याला आहे. आता हा दुसरा रॉड काढला आहे बघा, पाणी कुठल्या दिशेने येतं आणि कुठल्या दिशेला जातं. आता ह्याला किती पाणी लागू शकतं ह्यावर बघा, हे साधारणतः इथं 1 इंची पाणी लागतंय दाखवते आपल्याला इथं. आता ही दुसरी लेअर आहे, या दुसऱ्या लेअरला कुठल्या दिशेने येते, पश्चिम दिशेने येते आणि पूर्वेकडे जाते. आता ह्याला पाणी किती दाखवतं आपण तेही अंदाज करू शकतोय. हे साधारणतः अर्धा इंची आसपास पाणी आहे, म्हणजे दोन्ही मिळून साधारणतः ते 1 इंची आणि हे अर्धा इंची पाणी. आता हे पॉईंट बघा, फायनल पॉईंट आपल्याला किती येतोय ते आपण हे बघा शेतकरी मित्रांनो. साधारणतः परत एकदा दाखवा आनंद कंबळजी. आता हे पाणी बघा, साधारणतः हे 1.5 इंचीच्या आसपास आपल्याला इथं पॉईंट फायनल होतोय. आता इथं अनेक तुम्हाला मजा दाखवतो की बाबा बघा, तिथे एक पॉईंट काढलेला आहे. इथून साधारणतः बघा एक 15 फुटाच्या आसपास अंतरावर होईल. हा पुढचा पॉईंट आहे, हे साधारणतः 40 फुटाच्या आसपास होईल. आणि तो तिथं एक साधारणतः 60-70 फुटाच्या आसपास हा होतोय. जवळच एका ह्यामध्ये आपण पॉईंट दाखवला इथं. आता हा ड्रिलिंग केल्यानंतर कळेल की पाणी किती लागतंय. आता इथं बघा बाळा, इथं पुढे येतात तो, इथं थांब, पुढे अजून. हां ओके. हे बघा, हे बाळाला ह्याच्याजवळ पॉईंट दाखवते बघा. आता हा मगाशी दाखवला दुसरा रॉड, आता हा दाखवते आपण तिसरा रॉड आहे. ह्यामध्ये पण दाखवते बघा, साधारणतः हे पण तेवढंच दाखवते बघा, 1.5 इंचीच्या आसपास पाणी दाखवते. आता ही ताई उभारले बघा, हिच्याजवळ पिलू येतो तो पुढे. हां या इथं उभार. आता बघा दिशा दाखवते कुठल्या बाजूने येतं आणि कुठल्या बाजून जातं. हे आपण आता तिसऱ्या रॉडने दाखवतोय. साधारणतः हे 1.5 इंची आसपास पाणी दाखवतोय. आता हा आपला तिसरा रॉड झाला. आता आपण चौथा दाखवतोय की जी चकवा लेअर असते, म्हणजे ज्याच्यातून पाणी फक्त दाखवतं पण पाणी येत नाही, अशी जी लेअर आहे ते लेअरसाठी दाखवतोय. म्हणजे ज्याच्यात पाणी आता आहे दाखवतंय पण ते दाखवत नाही, पाणी येत नाही. ही इथं एक लेअर दाखवते बघा, पण ह्यामध्ये पाणी नाही. हे हंगामी पाणी असेल, म्हणजे कसं जरी लागलं पाणी तरी ते फक्त पावसाळ्यापुरतं पाणी लागणार, पण ज्यावेळेला उन्हाळा असतो त्यावेळी ते पाणी लागणार नाही असं. इथं एक चकवा लेअर आहे बघा, ही हंगामी असणारी. आणि आपण ह्या पण दाखवल्या म्हणजे दुसरा. आता हे आपला झाला चौथा रॉड झाला. आता आपण काय करतोय, मेन आपलं अस्त्र काढतोय, वॉटर डिटेक्टर मशीन. जे जर्मन टेक्नॉलॉजी मशीन आहे त्या मशीननं आता पाणी चेक करतोय. ते कशा पद्धतीनं पाणी दाखवतंय तेही तुम्हाला दाखवतो. समोरासमोर आपण 5 पद्धतीने पाणी बघू शकतोय, दाखवतोय. नाळावर पण पाणी आहे, नाळं जर ह्याने आणलेलं असेल तर त्या आणलाय ना, त्यावर पण आपण पाणी दाखवतो. म्हणजे 6-7 पद्धतीने आपण फायनल करून मगच आपण पॉईंट काढून देतोय. आणि त्यात पण असं आहे की हेही सांगतोय की 100% आपण 100 समजा पॉईंट सांगितले तर आपण 90 पॉईंटची आपण खात्री देतोय. 10% शेवटी काय आपण देऊ नये, ज्याचं त्याचं थोडं शेवटी नशीब पण असतं. हे सगळं पूर्ण दाखवून मग आपण आता हा पॉईंट फायनल केला आहे. आता आपण रॉडचा 5 रॉडने बघितलेला फायनल इथं झाला आहे. आता इथं दाखवतोय की आपण आता वॉटर डिटेक्टर मशीन आहे.
आनंद कांबळेचे आता वॉटर डिटेक्टर मशीन जोडायला आले ते आपण दाखवू कशा पद्धतीने करतात. मागं याचं सेटिंगसुद्धा एका व्हिडिओमध्ये दाखवतं. प्रत्येक व्हिडिओमध्ये सेटिंग दाखवणं आणि हे करणं शक्य नाही, कारण काही लोकांचं मत असं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला ते टाईमपास झाल्यागत होतं आहे. आता आपण ते सेटिंग करून आता आपल्याला दाखवतात. बघा शेतकरी मित्रांनो, आता आनंद कांबळेची आपल्याला वॉटर डिटेक्टर मशीन आहे, त्यांनाही पॉईंट कसा फायनल करतात बघा, तेही कशा पद्धतीने दाखवतं आहे मशीन. हा बघा ही आहे, हे आपण इथं दाखवलेली होती हे त्या लेवलनं बरोबर मशीन पण जाते बघा. आत जसं फ्रॅक्चर जातं त्या पद्धतीनं ते सुद्धा हालत जातं आहे बघा. आणि प्रॅक्टिकली समोर आहे बरं काय, म्हणजे असं नाही की बाबा हे केलं. फक्त आता काय आहे की प्रत्येकाचा बोर आपण मारू पण थांबू शकत नाही तिथं, कारण त्यांचं नियोजन प्रत्येकाचं मुहूर्त वगैरे बघणं. इथं बघा, इथं आल्यानंतर सेंटर पॉईंटपाशी आल्यानंतर ते हे होतं. आता इथं पॉईंट फायनल कसा ओळखायचा त्या मशीननं दाखवत आहे बघा. आता इथं बघा मशीन फिरायला चालू झाली, ज्या ठिकाणी इथं आपला बोर पॉईंट फायनल झाला. आता त्याच्या पाठीमागच्या बाजूला आलं. आता ही दुसरं दाखवत आहे बघा, ही जी दुसरी मुलगी उभारली आहे त्याच्यापासून दाखवते कसं येतं आहे, जाते कसं, आणि सेंटर पॉईंटपाशी आल्यानंतर ते कसं फिरतं मशीन तेच बघा तुम्ही. बघा इथं आता आपला हा पॉईंट इथं फायनल झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण इथं पॉईंट फायनल केला आहे, दादांना पॉईंट फायनल करून दिला आहे. आणि 100% मी विठ्ठलाकडे प्रार्थना करतो, देवा आईच्या स्वप्नासाठी इथं पाण्याचा पॉईंट सक्सेस होऊ दे, 1 नंबर पाणी लागू दे. आणि आईच्या स्वप्नासाठी द्राक्षबाग घालायची त्यांची इच्छा यायची की माझ्या मुलांना द्राक्षबाग घालावी. पुण्याला दादा सर्व्हिसला होते, वडील आजारी असल्यामुळं पुण्याची सर्व्हिस सोडून ते आपल्या आईवडिलांसाठी इथं गावाकडे आलेले. आत्ताच्या काळामध्ये असं कुठं बघायला मिळत नाही, पण खरंच मला भरून आलं. आणि 100% आपल्याला विठ्ठल आपल्याला इथं पाणी देणारच आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.